हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही गेलतो बाहेर 3 वाजता. एकतर मी सकाळी 12 वाजता उठलेली आहे, कारण सॅटर्डे संडे मला सुट्टी असती तर मी निवांत, सॅटर्डेला तर मी निवांत झोपते. आणि दुपारी 12 वाजता उठलोय आम्ही आणि सगळं आंघोळ वगैरे करून आम्ही गेलतो बाहेर. तिकडून आलो 4 वाजता, कारण मला आज पिझ्झा खाऊ वाटला होता. म्हटलं चला, भरपूर दिवस झाले कारण मी बाहेरचं जास्त खात नाही आहे आणि मला खूप खाण्याची इच्छा झाली, तर म्हटलं चला आज बाहेर जाऊया. आज गेलो आणि आलो होतो 4 वाजता. 4 वाजता यांना पुन्हा बाहेर जायचं होतं. यांनी मला सांगितलं होतं अजिबात झोपू नको अश्विनी, आज 12 वाजता उठलोय, सगळं घर क्लीन करून घे. आणि मी बघा, घरामधलं मी काहीच क्लिनिंग केलेली नाही आहे. हा तसंच आहे. हे तर थोडंच आहे, ऑफिसच्या बॅगा वगैरेचं इथलं ऑफिसचं सामान सगळं. पण मी हॉल किचनमध्ये एवढा पसारा आहे, मी तिथली पण काहीच क्लिनिंग नाही केलेली. आणि आता किती वाजलेत, 1 मिनिट, हे बघा, आता वाजलेत 7:12, 7:15 वाजलेत. आणि आता मला बिलकुल टाईम राहिलेला नाही आहे क्लिनिंग करायला. आणि आता झाला आहे स्वयंपाकाचा वेळ. आणि मी स्वयंपाकला तर स्टार्ट नाही, जस्ट उठले झोपातून. मी 12 वाजता आले, म्हटलं चला 5 मिनटं झोपूया, पण मला एवढी झोप लागून गेली ना, डायरेक्ट आत्ताच जाग आली. आता मी खाणार आहे ओरडा. आता यांचा टाईम झाला यायचा, क्लिनिंग तर होणार नाही आहे. आणि मी आल्यावर खूप ओरडा खाणार आहे, तरी पण मला क्लिनिंग करायला स्टार्ट करायला लागेल. क्लिनिंग नंतरच मी स्वयंपाक बनवल, कारण मला उद्या टाईम भेटत नाही. उद्या काही ना काही सॅटर्डेला संडेला कामं असतं. सगळी कामं एका दिवसात होत नाही आहे, कारण प्रत्येक सॅटर्डे तर असाच जातो हे करण्यात, आराम करण्यात. आणि संडेला सगळी बाहेरची वगैरे जे काही कामं असेल ते करायला लागतं, कारण आम्ही दोघं पण ऑफिसला जातो आणि पूर्ण वीक आमचं दोघांचं पण ऑफिसमध्येच जातो. कारण माझा डे असतो, त्यांची नाईट असते, त्याच्यामुळं आम्हाला दोघांना पण वेळ भेटत नाही आहे काही. आणि त्याच सॅटर्डे संडेचा असा असतो की आम्हाला थोडाफार भेटतो. आणि मग त्याच्यातच आम्ही घराची क्लिनिंग, बाहेरची जे काही कामं असतील ते करून घेतो. चला, तर मी तुम्हाला थोड्या वेळात पुन्हा एक व्हिडिओ बनवते. कारण बघा आल्यावर मला किती बोलतात ते आता. चला, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा. थँक्यू, धन्यवाद.